नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत खानदेशी मटणाचा काळा रस्सा. त्यासाठी लागणारे साहित्य आहे चिरलेला कांदा, अर्धी वाटी खोबरा किस, लसूण, धने पावडर, हळद, काळा मसाला, लाल तिखट, आले, मीठ, कोथिंबीर, तेल, खडा मसाला, जिरे, लवंग, मिरे, वेलदोडे आणि दालचिनी आणि तेजपान. अर्धा किलो मटणासाठी हा सर्व मसाला आपण घेतलेला आहे. सर्वात आधी कांदे तव्यावर लालसर काळे होईल तोपर्यंत भाजून घ्यावे. कांदे भाजून झाल्यावर खोबरे भाजून घ्यावे. कांदे व खोबरे भाजत असताना थोडे तेलही टाकावे. नंतर मिक्सरच्या भांड्यात खोबरे व कांदे, त्याचप्रमाणे आले, लसूण टाकून त्याची पेस्ट करून घ्यावी. पेस्ट तयार झाल्यावर लाल तिखट व काळा मसाला टाकून परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावा. अशा प्रकारे आपला भाजीसाठी लागणारा काळा मसाला तयार झालेला आहे. नंतर कुकरमध्ये तेल टाकून जिऱ्याची फोडणी करावी. कांदे टाकून लालसर होतील तोपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यात हळद टाकून मटणाचे पीस टाकून परतून घ्यावे. भाजी परतून झाल्यावर त्यात पाणी टाकून कुकर बंद करावा. मटण शिजण्यासाठी जवळजवळ 6 ते 7 कुकरच्या शिट्या घ्याव्या लागतात. नंतर एका भांड्यात तेल टाकून तयार केलेला काळा मसाला चांगला परतवून घ्यावा.
मसाला मंद आचेवर परतवावा. चांगले परतून घेतल्यावर मसाल्याला तेल सुटण्यास सुरुवात होते. त्यावेळी शिजलेली भाजी त्यात टाकून चांगली परतवून घ्यावी. भाजीला उकळी आली की चवीप्रमाणे मीठ टाकावे. भाजीला 20 ते 30 मिनिटे चांगली उकळू द्यावी. तरच भाजीला चांगला काळा रंग येतो. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.